विचारांची क्रांती, विचारांचं पावितव्य जेव्हा निर्माण होतं ती खरं तर विचारांची पावती मनोमनी माणसाच्या लागतच असते. मी नेहमी म्हणत असतो, विचारांचा घोडा जोपर्यंत मनामध्ये पळत नाही, विचारांचा सिंह जोपर्यंत मनामध्ये डरकाळी फोडत नाही, तोपर्यंत खरं तर साम्राज्याला हात लावा आणि साम्राज्यामध्ये नवीन काहीतरी निर्माण करावा अशी उमेदच तयार राहत नाही. अरे पाहता पाहता तसाच विचारांचा घोडा साम्राज्यापर्यंत पळू लागला. अरे पाहता पाहता विचारांचा सिंह तोपर्यंत आमच्या घरापर्यंत पोहोचू लागला. पाहता पाहता या साम्राज्याचा सिंह डरकाळी फोडू लागला. खरं तर इंदूरची मावळ प्रांताची जागीरदारी असणाऱ्या होळकर घराण्यातील तत्वज्ञानी राणी म्हणून ज्यांची ओळख येते, अरे ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर मंदिर आम्हाला दिसायला लागतात, अरे ज्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर आम्हाला साम्राज्य दिसायला लागतं, अरे ज्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर लाखो धर्मशाळा बांधलेल्या आम्हाला दिसायला लागतात, अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. अरे हेच अहिल्याबाई होळकरांना नेतृत्व उभा केलं, हेच अहिल्याबाई होळकरांनी साम्राज्य निर्माण केलं. अरे पुण्यश्लोक म्हणल्याच्या नंतर आमच्या अंगावर काटा येतो, अरे राजमाता म्हणल्याच्या नंतर आमच्या अंगावर काटा येतो. अरे राजमाता होळकर बघितल्याच्या नंतर आमच्या मनावर एक पावित्र्य मन निर्माण होतं. हे राजमाता अहिल्याबाई होळकरांची खासियत आहे. खरं तर इंदूरची मावळा प्रांताची जागीरदार असणारी ही होळकर घराण्यातील तत्वज्ञानी राणी म्हणतोय मित्रांनो. अरे तत्वज्ञान म्हणजे कधी हिनं अंधश्रद्धा मानली नाही, कधी हिनं कर्मकांड मानला नाही, दुश्मनांच्या छाताडावर टेसून उभा विश्व साम्राज्य निर्माण केणारी हा पुण्यश्लोक म्हणून ज्यांच्या राणीची ओळख आहे अशी राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. अरे हे पवित्र माझ्या अहिल्याबाई होळकरांचं, हे नेतृत्व माझ्या अहिल्याबाई होळकरांचा मला पाहायला मिळतं. खरं तर विचारांचा घोडा आमच्या मनोमनी पळायला लागला आणि वैचारिक साम्राज्य निर्माण करणाऱ्या 31 मे 1625 रोजी या राणींचा जन्म झाला म्हणजे अहिल्याबाई होळकरांचा. हे पवित्र महाराष्ट्राच्या कुशीत अहमदनगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील चौंडी मल्हारपेठ या खेड्यात अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला. वडील माणकोजी शिंदे या गावचे पाटील म्हणून होते. स्त्री शिक्षणाचे प्राश प्रचलित नसल्यामुळे, अरे स्त्री शिक्षणाचं फारसं येडं नसल्यामुळे त्या गावामध्ये अनेक स्त्री शिक्षणाचा अधिकारात नव्हता. फारसं लोकांचं शिक्षण नसल्यामुळे स्त्री शिक्षण काय द्यावं हा प्रश्नच पडत होता. तरी मात्र माणकोजी राजांनी अहिल्याबाई होळकरांना लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं. आणि त्याच प्रसंगी एक मराठा सरदार म्हणून ज्यांची ओळख होती, एक प्रचंड बल्लाडी राजा म्हणून ज्यांची ओळख होती, त्यांचं नाव आहे मल्हारराव होळकर. एकदा पुण्याच्या स्वारीत जात असताना छोटास गाव म्हणून ज्या गावाची चौंडीसी म्हणून ओळख गाव आहे, त्या गावामध्ये मल्हारराव होळकर विश्रांतीसाठी थांबले आणि एका महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी मल्हारराव होळकर गेले. त्यावेळेस माणकोजी राजांची एक छोटीशी गोंडूस मुलगी म्हणजे अहिल्याराणी होळकर, अवघ्या 8 वर्षाच्या अहिल्याबाई होळकर त्यावेळेस होत्या. आणि त्यावेळेस अहिल्याबाई होळकरांना पाहणारे राजे म्हणजे मित्रांनो दुसरं तिसरं कोणी नसून मल्हारराव होळकर होते. मल्हारराव होळकरांनी राणीला बघितलं, अर्थात महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना बघितलं. चटकन लक्षात आलं की हीच अहिल्या आपल्या साम्राज्याला वाढवू शकेल, हीच अहिल्या आपल्या साम्राज्याला दुपटी तिपटीने वाढू शकेल, हीच अहिल्या ही साम्राज्याचं तेजस्वी स्वरूप, तेजस्वी दार निर्माण करेल. म्हणून खरं तर मल्हारराव होळकरांच्या चटकन लक्षात आलं आपला स्वतःचा मुलगा म्हणजे खंडेराव होळकर आहे, की यांच्या विवाहाचा प्रस्ताव मांडण्याची तयारी मल्हारराव होळकर यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो लगेचच खंडेराव होळकर यांना वधू म्हणून अहिल्याबाई होळकरांना आणलं. मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत्या. अहिल्या देवींचे पती खंडेराव होळकर यांच्याशी लग्न खरं तर अहिल्याबाई होळकरांचं आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. साम्राज्य सुखीनं नांदत होतं, साम्राज्य सुखानं तेजस्वी चालत होतं. साम्राज्य खंडेराव होळकर लढाईला जायचं, खरं तर कोणती लढाई पटकन जिंकून घ्यायचं हे पापणी लावताच कळायचं. पापणी लावल्याबरोबर खरं तर खंडेरावानं साम्राज्य जिंकलं असं कळायचं. साम्राज्यामध्ये खंडेराव होळकरांचा जय जयकार व्हायचा. चहूदिशाने नगाडे वाजायचे, चहूदिशाने ढोल नगाडे वाजत असताना खरं तर खंडेराव होळकरांचा जय जयकार व्हायचा. पाहता पाहता संभाजीराज पाहता होळकरांनी साम्राज्य हातामध्ये घेतलेलंच पाहायला मिळतं. पाहता पाहता खंडेरावांचा जय जयकार होताच आनंद पसरायचा की खंडेरावांनी खरं तर साम्राज्य जिंकून आणलं. जय जयकार खंडेरावांचा व्हायचा. पण मित्रांनो नियतीने काही दिवसानं घात घातला. नियतीनं जसा वेळ का घालावा तसं खंडेरावांच्या जीवनामध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या संसारामध्ये खरं तर नियतीने घात घातला.
1754 मध्ये कुमेहेरच्या लढाईमध्ये धारा तीर्थ पडले खंडेराव होळकर. दुःखाचा डोंगर पसरला होळकर साम्राज्यामध्ये. मृत्यूचा सारांश खंडेरावाच्या जीवनामध्ये अडक घातला. खर तर विधवा स्वरूप मात्र माझ्या अहिल्या राणीच्या जीवनामध्ये प्रगट्य झालं. दुःखाचा डोंगर कसरता डोळ्यातून अश्रू खळखळ यायला लागले. मल्हारराव होळकरांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. महाराणी अहिल्याबाई होळकर रडत होत्या. खर तर पावित्र्य उभा आयुष्य ज्या खंडेराव होळकरांनी साम्राज्य जिंकण्यामध्ये घातलं, तेच खंडेराव होळकर आज या होळकर साम्राज्यासाठी विलहीन झाले. ही बातमी कळाल्याच्या नंतर नाही संक्षिबन घडायला लागले. पण त्याच्या पुढेही साम्राज्य कोण्यातरी ठाऊक खर तर विद्यार्थ्याच्या पावित्र्याने चलतच राहिलं. साम्राज्य वाघाच्या डरकाळी सारखं सिंहाच्या डरकाळीसारखं फोडतच होळकर साम्राज्य राहिलं. खर तर जसा झेंडा पडकावा तसं तिट्टीनं साम्राज्य वाढत होतं. पवित्राची माखणी ही त्याच सुमाऱ्याने चलत होती. खर तर मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिलं नाही. त्यानंतर त्या काळात प्रती होती. पती गेल्याच्या नंतर सती पत्नीने जायचं अशी परंपरा त्या काळामध्ये होती. पण त्या काळात ती खरं तर पहिली प्रतिसत्ता बंद करण्याचं काम माझ्या मल्हारराव होळकरांनी केलं. सती प्रथा बंद करून सती प्रथेला बंधन घातलं मल्हारराव होळकरांनी. आणि त्यानंतर खरं तर मल्हारराव होळकरांनी अहिल्याबाई होळकरांना सती जाऊ दिलं नाही. त्यानंतर खरं तर दुःखाचा दुसरा टाऊक फुटला. तब्बल 12 वर्षानंतर मल्हारराव होळकर यांचंही निधन झालं. पण मित्रांनो, त्यानंतर अहिल्याबाई होळकरांवर सगळं साम्राज्याची देखभाल ही त्यांच्या खांद्यावर पडली. महाराणी अहिल्याबाई होळकरांवर सगळी जबाबदारी पडल्यामुळे खरं तर धरगर साम्राज्याचा मावळा प्रांताची कारभारी सगळं कारभार मात्र अहिल्याबाई होळकर पाहू लागल्या. पण त्याच वेळी स्वतःच खरं तर स्वतःच साम्राज्य, स्वतःच पावित्र्य, स्वतःचे साम्राज्यातील लोक कसे जगतील, कशी नवीन उमेदीने जगतील याच्या प्रयत्नात अहिल्याबाई होळकर होत्या. स्वतः युद्धाच्या प्रणांगणामध्ये गेल्या तर स्वतः अहिल्याबाई होळकर त्याचं नेतृत्व करायचे. ही ताकद एका स्त्रीमध्ये मित्रांनो लक्षात घ्या. अरे कोणती स्त्री आहे, तिचा नवरा गेल्याच्या नंतर, तिचा सासरा गेल्याच्या नंतर, तिचं सगळं सर्वस्व गेल्याच्या नंतर ती ही साम्राज्यासाठी लढेल. अरे मित्रांनो, एखाद्या स्त्रीचा जर नवरा गेला तर उभा जे साम्राज्य सासरला सोडून माहेरला जाण्याचं काम आजच्या स्त्रिया करत आहेत. पण त्यावेळेस विचार करा माझ्या अहिल्याबाई होळकरांचा, त्यावेळेस विचार करा माझ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा काय ताकद असेल. स्वतःचा नवरा गेला, स्वतःचा सासरा गेला, तरी होळकर साम्राज्यामध्ये टिकून राहण्याचं काम माझ्या अहिल्याबाई होळकरांनी केलं. नव्हतं का अहिल्याबाई होळकरांना दुःख? अरे होतं मित्रांनो अहिल्याबाई होळकरांना दुःख. अरे होतं त्या साम्राज्यांना दुःख. पण दुःखामध्ये वेळ घालत बसल्या नाहीत अहिल्याबाई होळकर. ताकदीनं पुन्हा एकदा होळकर साम्राज्य निर्माण करण्याची ताकद निर्माण केली आणि खऱ्या अर्थानं तिट्टीनं स्वराज्य वाढवण्याचं काम माझ्या अहिल्याबाई होळकरांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ही ताकद एका स्त्रीमध्ये आपल्याला दिसायला मिळते. मित्रांनो, हीच ताकद, हीच पॉवर निर्माण काय केली पाहिजे. हीच ताकद पुन्हा आमदी पारंपरिक पद्धतीने अहिल्याबाई होळकर या महाराष्ट्रामध्ये रुजवल्या पाहिजे. अरे मित्रांनो, तब्बल 12 वर्षानंतर मल्हारराव होळकरांचं निधन झालं. त्यानंतर खरं तर मावळा प्रांताची ताकद पूर्ण सांभाळायला लागली अहिल्याबाई होळकर. त्यानंतर तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली अहिल्याबाई होळकरांनी. चांगला कारभार तीक्ष्णतेने चालत होत्या. ज्यांचं साम्राज्य मोठं असतं, ज्यांचं कर्तृत्व मोठं असतं, ज्यांनी काम करून काहीतरी साम्राज्य घडवण्याची ताकद निर्माण केली असते, या माणसाबद्दल कोणीतरी काही ना काही लिहून ठेवतच असतं. म्हणून मित्रांनो, एक इंग्रजी लेखक अहिल्याबाई होळकरांबद्दल एक साम्राज्यातील पथिस्त व्यवहार करताना आपल्याला दिसायला मिळतं. एक ती पद्धत म्हणून ज्याची ठाऊक म्हणून पद्धतीने ज्यांच्याकडे पाहिलं जातं, तर एक इंग्रजी लेखक त्यांच्याबद्दल लिहितो. त्यांचं नाव आहे लॉरेन्स. ते म्हणतात, भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ द ग्रेट, मार्गेस्ट असे म्हटले आहे. थोडक्यात अहिल्याबाई होळकरांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ,
तसेच डॅमोकची राणी मार्गरेट यांचं एकत्रीकरण केल्याच्या नंतर ते असं म्हणतात, ज्यावेळेस जगातील सर्वात महान स्त्रीचं नाव घेतलं जाईल, जगातील सर्वात महान स्त्री जगातील सगळ्यात महान स्त्री म्हणून ज्यांच्याकडे बघितल्या जाईल, तर जगाच्या पाठीवर पहिलं नाव अहिल्याबाई होळकर यांचं सर्वप्रथम घेतले जाईल. ही ताकद माझ्या अहिल्याबाई होळकरांची, हे वेगळेपण माझ्या अहिल्याबाई होळकरांचं आहे, हा इतिहास वेगळा अहिल्याबाई होळकरांचा आहे, हे पावित्र्य माझ्या अहिल्याबाई होळकरांचं आहे. तसं आम्हाला जिवंत ठेवायचं आहे. मित्रांनो, अहिल्याबाई होळकरांची आम्ही पुस्तकं वाचले पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नेमक्या कोण आहे ते समजून घेतलं पाहिजे. आजच्या स्त्रिया आणि आदर्श राष्ट्रमाता राजमाता जिजाऊबाई साहेबांचा घेतला पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा घेतला पाहिजे. खऱ्या अर्थानं अहिल्याबाई होळकरांचा आम्ही इतिहास तातडीने वाचला पाहिजे. घराघरापर्यंत आमच्या अहिल्याबाई होळकरांचा इतिहास आम्ही वाचवला पाहिजे. मित्रांनो, जयंत्या डीजे नाचून डीजे लावून साजऱ्या केल्या जात नसतात, तर पुस्तकं वाचून साजऱ्या केल्या जात असतात. हे निमित्ताने आम्ही साम्राज्य निर्माण केलं पाहिजे. मित्रांनो, साधारण गोष्ट नाही. स्त्रीस्था इतिहास म्हणजे सर्वप्रथम वेळेचं निर्माण केलेलं गेलेलं आहे. एवढे मोठे दुःख अहिल्याबाई होळकरांच्या जीवनामध्ये प्रारब्धित झाले होते, मात्र तरी सुद्धा माझ्या अहिल्याबाई होळकर मात्र हारल्या नाही. तीच ताकद, तेच तेजस्वी स्वरूप निर्माण करून धनगर साम्राज्य पुन्हा निर्माण केलं. धनगरांचं होळकरांचं साम्राज्य पुन्हा निर्माण केलं. नाव हे अजामर ठेवण्याचं काम माझ्या अहिल्याबाई होळकरांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, एवढंच नाही, अहिल्याबाई होळकरांचं जर आम्ही काम जर बघितलं तर याच्या पलीकडे सुद्धा तिपटीने आम्हाला प्रसारित केलेलं पाहायला मिळतं. अहिल्याबाई होळकर उचित न्यायासाठी प्रसिद्ध होत्या. कोणतीही महिला अहिल्याबाई होळकराकडे पदर जर पसरून आली आणि म्हणायला लागली, अहिल्याबाई होळकर राष्ट्रमाता, आमच्या पदाला, आमच्या काहीतरी गोष्टीला न्याय देण्याचं काम करा. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकराकडे पदर पसरून आलेली महिला कधी अन्यायाने वापस जातच नव्हती. कोणतीही महिला कोणताही पुरुष साम्राज्यातील काही अडचण जर घेऊन आला आणि अहिल्याबाई होळकरांना म्हणाला, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराणी आमची मदत करा, त्यावेळेस माझ्या अहिल्या राणीने मदत केल्याशिवाय कोणालाही वापस पाठत नव्हत्या. हे वेगळं पण माझ्या अहिल्याबाई होळकरांचं आहे. म्हणून न्यायासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अहिल्याबाई होळकरांची वेगळी ओळख आहे. भारतभरात अनेक हिंदू मंदिरं व नदी घाट बांधण्याचं काम माझ्या अहिल्याबाई होळकरांनी केलेलं पाहायला मिळतं. अरे, लोकांच्या कामासाठी राजमातांनी केलेलं आम्हाला काम मिळतं. अरे, खेड्या गावामध्ये तलाव नदीच्या कडाने कठे बांधलेले आम्हाला दिसायला पाहायला मिळतात. अजूनही पहा, अनेक मंदिरं आपण अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले आम्हाला पाहायला मिळतात. खरं तर मंदिराचे नदी घाट, मंदिर यासारखे अनेक काम माझ्या अहिल्याबाई होळकरांनी केलं. एवढंच नाही मित्रांनो, लोकांना रोजगार मिळावा यासाठी औद्योगिक धोरण सुद्धा त्यांनी नाकारले, आखले, बांधले. प्रसिद्ध मंदिराच्या अनेक जनोद्धार केला. जसे की महेश्वर मंदिर असेल, या गावाचा सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या श्रेयाला त्यांना उपकार केले, उपकार निर्माण करून पवित्र निर्माण केले. मित्रांनो, लक्षात घ्या, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे एवढे उपकार आपल्यावर आहेत की आपण ते उपकार गेल्या जन्मात आदल्या जन्मातही फेडू शकणार नाही. किती जन्म गेले तर खरं तर अहिल्याबाई होळकरांचे उपकार आपण फेडू शकणार नाही. ही ताकद माझ्या अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांमध्ये होती. ताकद निर्माण करावी लागेल, पवित्र निर्माण करावं लागेल, हे सातत्य निर्माण करावं लागेल. मित्रांनो, म्हणून खरं तर त्या वेळेत पाहताच अनेक तीर्थक्षेत्राचा जीर्णोद्धार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. धर्मशाळाचे बांधकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक, परळी, वैजनाथ, खरं तर यासारखे अनेक महादेवाचे मंदिर, नागनाथ, औंढा असे अनेक मंदिराचा जीर्णोद्धार आपल्याला अहिल्याबाई होळकर यांनी केलेला पाहायला मिळतो. मित्रांनो, ही ताकद, हे वेगळेपण, हे सातत्य निर्माण केलं महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी. साम्राज्य निर्माण करावं ही ताकद माझ्या अहिल्याबाई होळकरांमध्ये होती. पवित्र, ताकद, शक्ती, समस्या, शासन हे माझ्या अहिल्याबाई होळकरांकडे होतं. पवित्र निर्माण कर, राष्ट्रमाता राजमाता असावी अशा कितीनं तिपटीनं साम्राज्य निर्माण करावं. मित्रांनो, ज्या बाईचा नवरा गेला, ज्या बाईचा सासरा गेला, त्या बाईनं तिपटीनं साम्राज्य वाढवण्याचं काम केलं. त्या आईचं, त्या बाईचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. ही ताकद आम्हाला पुन्हा निर्माण करायची आहे. नुसतं जे मल्हार म्हणण्यानं आम्हाला काही होत नाही. जे मल्हार सत्यात उतरावा लागतो, पुस्तकं वाचावे लागते,
प्रयत्न करावा लागन आणि तातडीने या साम्राज्याबद्दल खरं तर एक साम्राज्य स्थिती निर्माण करावी लागेल. हे पवित्र हे साम्राज्य निर्माण करते वेळेस खरं तर आम्हाला पवित्र ठिकाण आम्हाला आठवायला लागतं. अहिल्याबाई होळकरांनी केलेलं काम देशभरामध्ये पसरलेले आम्हाला पाहायला मिळते.